श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर या मध्ये। ओके मंडळी, आज तुमच्या समोर येण्याचं मुख्य कारण म्हणजे अगदी तुमची 3-4 मिनिटच घेतो, छान असा मोठा असा व्हिडिओ बनवणार नाहीये, एक अगदी इन्फॉर्मेशन देण्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे। मंडळी, आपल्या चॅनलला चालू करून ऑलमोस्ट 6-6.5 महिने झालेले आहेत आणि बरेच जण ते तुमचे प्रश्न होते की आपल्या चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का, आपल्या चॅनलवर त्यातून कुठकुठचे व्हिडिओ येणार आहेत, आपल्या चॅनलची पुढे ग्रोथ कशी काय असणार आहे, तर त्याबद्दल डिटेल्स देणारा हा व्हिडिओ आहे। तर मंडळी, ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आपल्या चॅनलबद्दल मिळणार आहेत, तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा। ओके, चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय का, तर हो म्हणजे आपलं चॅनल झालंय मॉनिटाईज, पण तर मी तुम्हाला एक हिंट देतो, आपण चालल्या आहोत, देवाचं नाव आहे बहिरीदेव। बहिरीदेवाचा उत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे आपल्या 12 एप्रिलला होणार आहे। तर आम्ही कुठच्या गावाला चाललोय? मंडळी, आज आहे 9 एप्रिल 2025, वार आहे बुधवार। तुम्हाला हा व्हिडिओ मी 10 एप्रिलला म्हणजे गुरुवारी रिलीज करणार आहोत। आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलवरती मंडळी बुधवारी म्हणजे 9 एप्रिलला स्वामी समर्थांचा पालखी सोहळा, जी अक्कलकोटवरून पालखी आणि त्यांच्या पादुका आल्या त्याचा व्हिडिओ रिलीज झालेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा। तसेच ठाण्यामध्ये ती पालखीतून 2 ते 3 दिवस असणार आहे, त्याचा डिटेल, टायमिंग, ॲड्रेस आणि कधी कुठच्या लोकेशनला आहे ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करतो, नक्की जाऊन बघा। तो आपला लेटेस्ट व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला येईल गुरुवारी 10 एप्रिलला। तर मंडळी, आता आपले जवळजवळ युट्यूब चॅनल 1700 सबस्क्रायबर झालेले आहेत। आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय का, तर हो म्हणजे आपलं चॅनल झालंय मॉनिटाईज, पण हाफ मॉनिटाईज झालेलं आहे। आपलं मार्च महिन्यामध्ये म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आपलं चॅनल हाफ मॉनिटाईज झालंय आणि आपण मॉनिटाईज होण्यासाठी अगदी काही थोड्याच्या अवधीवरती। तुम्ही म्हणाल किती वेळ आहे, महिना, 2 महिने, काही आठवडे, तसं सांगता नाही येणार, पण आपण लवकरच आपलं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू। ते आपण त्याची युट्यूबची जी बेसिक आहे रिक्वायरमेंट ते आपण फुलफिल करू। आणि ते का शक्य झालं म्हणजे हे तुमच्या प्रेमाखाली शक्य झालं। तर तुमचं हे प्रेम आमच्या युट्यूब चॅनलवरती, आपल्या युट्यूब चॅनलवरती असंच राहू दे आणि भरपूर तुझा प्रेमाचा वर्षाव होऊ दे, आपल्या अजून चॅनलची चांगली ग्रोथ होऊ दे। आपल्याला तुमचे व्ह्यूज, कमेंट्स, छान छान व्ह्यूज करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलच्या पॉझिटिव्ह ग्रोथसाठी तुम्ही मदत करा। ओके, आपल्या युट्यूब चॅनलचा बेस काय होता मंडळी सुरू करण्याच्या आधी? जे आपले नवीन सबस्क्रायबर त्यांना मला सांगायला आवडेल, तर आपला युट्यूब चॅनलचा मेन एम होता पॉझिटिव्ह ग्रोथ। ओके, आपण ह्याच्यामध्ये कुठचंही निगेटिव्ह व्हिडिओ दाखवत नाही किंवा असे टाइमपास व्हिडिओ बनवत नाही, जे इन्फॉर्मेटिव्ह वाटेल। तुम्ही बघा ना, स्वामी समर्थांचा लेटेस्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पुढे जी स्वामींच्या पादुका आणि पालखी सोहळा असणार आहे त्याचे डिटेल, ॲड्रेस आणि आपण वेळ दिलेले आहे, म्हणजे तो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटू शकतो। स्वामींच्या पादुका अक्कलकोटकडून आपले जे चॅनल जे स्वामी बघतात त्यांना त्याची दर्शन घेणं आवडेल, त्या निमित्ताने आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवलाय। तसेच आपल्या चॅनलवरती रिसेंटली कुठचे व्हिडिओ येऊन गेले आहेत जे तुम्ही अजून पाहिले नसेल, तर मंडळी तुम्ही नक्की जाऊन पहा। तर बघा, मी तुम्हाला काही थोडक्यात सांगतो। रामनवमीचा शोभायात्रेचा व्हिडिओ, छान असा खूप सुंदरसा व्हिडिओ बनवलेला आहे, याच वीकमध्ये रिलीज झाला, तुम्ही पाहण्याचं नक्की जाऊन पहा। तसेच चैत्र नवरात्री नुकतीच पार पडलेली आहे। चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने अष्टमीचा होम, आपल्या एकविराईची पालखी सोहळा तो आपण कव्हर करायचा प्रयत्न केला। तसेच महाआरती, महिलांचे सांस्कृतिक बरेचसे कार्यक्रम, मंगळागौर म्हणा, भोंडला म्हणला, त्याचा व्हिडिओ आहे। तसेच गंगा आरती मंडळी जी कुठे होते, आपल्या उत्तर प्रदेशमध्ये होते, ती गंगा आरती ठाण्यात झाली होती। तोचा व्हिडिओ खूप छान झाला, त्यांनी तुम्हाला भरपूर प्रेम दिलेला आहे। ज्या कोणी आपला तो व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की आपल्या युट्यूबवर जाऊन नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तसेच गिरगावमध्ये जो गुढीपाडवाचा सोहळा झाला होता, तो आपण 2 व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये कव्हर केला होता। तसेच एक्झिबिशनचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती खूपच आहेत, ते तुम्ही नक्की बघता सुद्धा आणि त्यांना भरभरून प्रेम करता। गुढीपाडव्याचा व्हिडिओ म्हणा, तसेच आपण वेताळेश्वर जत्रेचे 7 ते 8 व्हिडिओ बनवले, त्यामुळे ती खूप इम्पॉर्टंट सिरीज आहे। ज्यांना वेताळेश्वर स्वामींबद्दल माहिती नसेल, त्या देवाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या युट्यूबवरती जाऊन नक्की ते व्हिडिओ बघा। तसेच मंडळी, आपण खास आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ कुठचे बनवले होते, व्हेज आणि नॉनव्हेज रेस्टॉरंटचे। तर व्हेज रेस्टॉरंटला तर तुम्ही खूपच प्रतिसाद आणि नॉनव्हेज रेस्टॉरंटच्या व्हिडिओसाठी खूप खूप तुमचे धन्यवाद, खूपच चांगला प्रतिसाद आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर नवीन सबस्क्राईब मध्ये नक्की जाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि ते व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट हॉटेल्स एक्सप्लोर करा। चला, होळीचे व्हिडिओ आले, होळीची पालखी नाचवण्यात आली, ते तुम्ही व्हिडिओ काही बघितले असे। आणि हा म्हणजे मी माझ्या गावाला गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चच्या सुरुवातीला गेलो होतो। तर आतापर्यंत बऱ्याचशा आपल्या सबस्क्राईब फॅमिली मंडळाला कळलं असेल माझं गाव कुठचं, जे कोणाकोणाला माहीत नसेल, माझ्या गावची संस्कृती, परंपरा, रूढी, देवीचा उत्सव, ते सगळं एक ब्लॉगची सिरीज आलेली आहे कोकणाची,
तर ती नक्की जाऊन पहा. असे बरेच खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत. या 4-5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं शक्य नाही, पण तुम्ही नक्की जा आणि आपले व्हिडिओ छान छान व्हिडिओ बघायला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी हे झालं आतापर्यंत, पण आता 8-9 एप्रिल नंतर काय असणार आहे तर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर मंडळी 11 ते 14 एप्रिल 2025 आपण चाललो परत एकदा स्वर्गामध्ये. म्हणजे कुठे? आपल्या लाडक्या कोकणामध्ये. तर या कोकणामध्ये आपण कुठच्या गावाला चाललोय तर तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जज करू शकता का? गेस करू शकता का? तर मी तुम्हाला एक हिंट देतो. आपण चालले आहोत 11 ते 14 एप्रिल 2025 या 4-5 दिवसाच्या पिकनिकमध्ये. आपण आपली 4 व्हीलर घेऊन जाणार आहोत. सोबत आनंदी आहे, अद्वैत आहेत, आमचेच फॅमिली मेंबर, त्यांच्या पण गावाला चालले आहोत. तर मंडळी या गावाला बहिरी देवाचा उत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी निघते, जत्रोत्सव असतो, यात्रोत्सव, बरीचशी गावची मंडळी एकत्र येऊन तो संस्कृती परंपरा दाखवतात. तर कुठचं हे गाव आहे तुम्हाला माहिती आहे का? मला नक्की या व्हिडिओला कमेंट करून सांगा. तर देवाचं नाव आहे बहिरी देवाचा उत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे आपल्या 12 एप्रिलला होणार आहे. तर आम्ही कुठच्या गावाला चाललो आहोत ते तुम्ही सांगा. तर ह्या तुम्हाला कोकणाच्या ब्लॉग सिरीजमध्ये कोकण सिरीज त्या गावाला आपण जाणार आहोत. तो ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे, रिटर्नचा ब्लॉग असणार आहे आणि ह्या 4 दिवसामध्ये आपण कोकण एकदम भरपूर एक्सप्लोर करणार आहोत. जे अनबीटन कोकण आहे, जे पाहिलं नाहीये, काहीतरी वेगळं. ओके, जुनी मंदिरं, तिकडची संस्कृती परंपरा हे तर असणारच आहेत, म्हणजे खाद्य संस्कृती. तर आता पुढचे आपले जे व्हिडिओ येतील तुम्हाला 15 एप्रिल पासून ते बिलकुल स्किप करू नका. तसेच जुने आपले व्हिडिओचा बघा. तर मित्रांनो, हा ओव्हरऑल एक छोटासा 4-5 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. अजूनही आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, जुने व्हिडिओ पहा आणि येणाऱ्या व्हिडिओला स्टे ट्यून राहा. तर तुमच्याशी थोडक्यात बोलायचं होतं, आपल्या चॅनलबद्दल माहिती द्यायची होती आणि आपल्या पॉझिटिव्ह ग्रोथसाठी तुमच्याकडून परत एकदा शुभेच्छा घ्यायचे होते. तर मंडळी धन्यवाद तुमचे. तर मंडळी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला तर बघा लाईक करतातच, बरोबर. मेहुल चिपळूणकर आपलं हे युट्यूब चॅनल आहे. पण मंडळी आपलं एक इंस्टाग्राम हँडलर सुद्धा आहे, ते सेम नावाने मेहुल चिपळूणकर. तिथे मी स्टोरीज टाकत असतो. ओके, तिथे स्टोरीज आपल्या असतात, तिथे रील्स छान छान आपण बनवत असतो. तिथे काही आपल्या अपकमिंग इव्हेंट्स किंवा झालेले इव्हेंट्स ते मी पोस्ट करत असतो. तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला अजूनही लाईक केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा. तिथे मी रेग्युलर स्टोरीज, पोस्ट अँड इंस्टाग्राम रील बनवत असतो. ते तुम्हाला नक्की आवडतील. म्हणजे आपण दोन्हीकडे बॅलन्स ठेवू, इंस्टाग्रामला सुद्धा आणि युट्यूबला. इंस्टाग्रामला आता बघा 11 ते 14 मध्ये मला इंटरनेटचा तिथे इश्यू असेल, गावाला रेंजचा इश्यू असेल, त्यामुळे मला व्हिडिओ रेग्युलरली पोस्ट नाही करता येणार. तर 4 दिवसांमध्ये काय करू शकतो, तर आपण तुम्ही इंस्टाग्राम फॉलो कराल तर मी कुठे जाणार आहे, आपण कुठे जाणार आहोत, पुढच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये काय काय येणार आहे, काय इव्हेंट्स कव्हर झालेले आहे ते तुम्हाला 4 दिवसात इंस्टाग्राम प्रोफाईलवरती आपल्याला जाणवतील. लक्षात ठेवा, इंस्टाग्राम प्रोफाईल बघा, इथे मी आयकॉन प्लेस करतोय, इथे किंवा इथे. ह्या तुम्हाला चॅनलला जाऊन फॉलो करायचं आहे. आपला आयडी सेम आहे, मेहुल चिपळूणकर म्हणून. ओके, तर इंस्टाग्रामला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की फॉलो करा. थँक्यू मंडळी. तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रेमाला खूप सारे धन्यवाद. थँक्यू.